सर्व सन्माननीय मागच्या वेळेस शिवजयंती अशीच पद्धतीने भारतात साजरी झालेली होती आणि मागच्या वेळी मी 2 मिनिट माझ्या प्रस्तावना 5 मिनिट व्यक्त केली होती. बोलण्याचा साधा असा होता की शिवाजी महाराज आत्मसात पण केले पाहिजे आणि मराठी माझ्या भूमिकेचं कौतुक सूर्यवंशी काकांनी केलं होतं. महाराजांच्या स्वराज्याचं दैदिप्यमान इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाडली, आग्र्यावर बादशाहच्या हातावरती अशा असांख्य शेकडो लढाया, शूरतेचे शौर्य दाखवणारे सर्व इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 8 पैकी एकच फक्त रक्षा म्हणजे डिफेन्स आपण जे आत्ताच म्हणतो हे मंत्री होते आणि बाकीचे 7 हे सुराज्यासाठी होते. स्वराज्य जितकं महत्त्वाचं तितकं सुराज्य महत्त्वाचं आणि स्वराज्यापेक्षाही महाराजांची महती कशात विचार केली पाहिजे, विचारात घेतली पाहिजे तर ती सुराज्यासाठी घेतली पाहिजे असं अनेक लेखाकारांनी अनेक महाराजांच्या बद्दल वेगवेगळं लिखाण केलंय. त्याच्याबद्दल वाद बऱ्याच वेळेस तयार अशासाठी होतो की प्रसंग रंगवल्याशिवाय लेखन पूर्ण होत नाही आणि वस्तुनिष्ठ असल्याशिवाय इतिहास लिहिण्याची परवानगी नाही. म्हणजे थोडक्यात हे मंत्री किंवा हे सेनापती महाराजांकडे हसत पाहिले आणि त्यांनी बोललं. आता हे हसत पाहिलेलं कोणी बघितलंय का? पण असं लिहिल्याशिवाय इतिहासकाराला अडचण होती, कथाकाराची अडचण आहे आणि वस्तुनिष्ठ न लिहिला तर तो इतिहास कसा? मग स्वतःची परवानगी कथाकाराला त्यामध्ये लिहिण्याची आहे का नाही आणि आहे तर ती कुठपर्यंत आहे या गोष्टीमुळं बरं. तर मला असं वाटतं की महाराजांचा इतिहास, निखळ इतिहास हे महाराजांच्या पत्रव्यवहारावरनं आपल्याला पाहता येतं आणि एका पत्राची एक ओळ हे किती डायरेक्शन्स मध्ये, किती डायमेन्शन मध्ये त्याचा विचार महाराजांनी केला असावा याच्या त्या महाराजांचं ग्रेटनेस आपल्या सगळ्यांना लक्षात येईल असं वाटतं. महाराजांचं फक्त पत्र वाचून दाखवायला मी आज तुमच्यासोबत महाराजांनी एक पत्र दिलंय ते वृक्षप्रेम, निसर्गप्रेम महाराजांचं या साठीचं एक आज्ञापत्र होतं. एक शेतकऱ्यांसाठीच होतं आणि एक दूरदृष्टी आणि सुराज्य कसं राहिलं पाहिजे असे शेकडो हजारो पत्र आहेत. पण मी निवडलेले 3 पत्र की महाराज किती वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी विचार करू शकतात त्यांचं म्हणणं म्हणजे आपल्याला किती पद्धतीने करू शकतो आपण बघूया. एक पत्र महत्वाचं महाराजांनी दिलेलं होतं 17 जुलै 1653 तो दिला होता रया चिंचवडच्या मुकादमला. त्या पत्रात महाराज दिले, छोटंच पत्र आहे, एक भला जबाबदार माणूस मध्यस्थ घालून मोगलांचा जराही उपद्रव लागणार नाही अशी व्यवस्था करून मग सुखाने नावावर. जर मोगलांचा पूर्ण कौल नसेल तर मोगल गावाला उपद्रव देतील, माणसे कैद करून देतील, तर गावावर राहण्यास आमचा कौल नाही. मोगली सैन्याच्या येण्या जाण्यात रयतेची वाताहात होता कामा नये. ते या बाबतीत महाराज अतिदक्ष होते हे लक्षात येते. शत्रू बरोबर होणाऱ्या लढाया त्याच्याच मुलखात व्हाव्यात, आपल्या मुलकाची नासाडी नको, रयतेस दोषीच नको याकडे सर्वांचे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. एक दुसरं पत्र आहे 23 ऑक्टोबर 1662 रोजीचं. ते दिलं होतं रोहिड खोऱ्यातील देशमुख सर्जेराव जेदे यांना. त्या पत्रात लिहिलंय, मोगल प्रस्तुत तुमच्या टप्प्यात धावणीस येतात म्हणून जासूंद्यांनी समाचार आणला, तरी तुम्ही लोका मिळताच तमाम रयतेस घाटाखाली बागा जागा असेल तेथे पाठविणे, गनिमाचा उपद्रव होणार नाही अशा जागी पाठविणे. या कामी तुम्हापासून अंतर पडल्यास मोगल जे बंद करून नेतील
त्याचे बाप तुमच्या माता बसेल ऐसे समजून गावच्या गाव हिंडून रात्रीचा दिवस करून लोकांची माणसे घाटाखाली पाठवली. म्हणजे रयतेची काळजी याबद्दलचा हा पत्र आहे. अजून एक अति महत्वाचं आणि खूप म्हणजे या पत्रातनं महती महाराजांची समजून येईल. या पत्रात महाराज म्हणतात, गडास येण्या जाण्याचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असतील तर ते मोडून त्यावरील झाडे वाढवून आणखी परके फौजेस येणे कठीण ऐसे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोर वाटा ठेवाव्या. त्या सार्वकाल चालू देऊ नयेत. समयास तेच दिंडी अथवा दरवाजा याचा राबता करून सामान सर्वदा नेत जावे. गडाची राखण म्हणजे कर्मग्याची झाडी ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठी तेही तोडून घ्यावी. बलकुबली त्या झाडीमध्ये अशम बंदुकी घालाव कारणे जागे असो द्यावे. गडास भोवती नेहमी मेरटे असावे. घेरियाची गस्त जावी. गस्ती जाब मेटकरी यांनी देत जावे. गडाखालते इमारतींचे घर किंवा घराभोवती दगडास पुसून सर्वदैव असो न द्यावे. गडावरील झाडे जी असतील ती राखावी. या विरहित झाडे आंबे फणस चिंचा वड पिंपळ आदी करून दोर वृक्ष व लिंबे नारिंगे आदी करून लहान वृक्ष तसेच पुष्प वृक्ष वल्ली किंबहुना आयोजक अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावरी लावावे, जतन करावे. समयी तितकेही लाकडे तरी प्रयोजनास पडते. आरमार तक्ते सोट डोलाच्या काट्या आदीवरून थोट लाकूड असावे लागते. ते आपल्या राज्यामध्ये अरण्यामध्ये सागवान आदी वृक्ष आहेत. त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजुराच्या परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे लागेल ते परमुलकीवरून खरेदी करून आणावे. स्वराज्यातील आंबे फणस आदी हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावून द्यावा. काय म्हणून ही झाडे वर्षा दो वर्षांनी होतात ऐसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरांसाठी भूकाळ जतन करून वाढवली. ती झाडे सोडिल्यावरी त्यास दुःखास पारावार काय. एकास दुःख देऊन जे कार्य करी म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्पकालीची बुडून नाहीसे होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडापणाचा दोष पडतो. या वृक्ष अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वता न होऊ द्यावे. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण असे होऊन कामातून गेले असेल तरी त्याच्या धन्यास राजी करून द्रव्य देऊन संतोषे न्यावे. असं झाडांबाबतचं महाराजांचं पत्र आजच्या काळात जे सगळ्यात जास्त रिलेव्हंट आहे आणि शहारे यावे अंगावरनं अशा काळजीचे महाराज होते. हे आपण लक्षात. एक शेतकऱ्यांविषयीचं एक पत्र आहे. त्यात आपल्याला लक्षात आहे जनतेच्या भाजीच्या हात लावू नये असं वाक्य याच पत्रातलं. ते अनंत सुभेदार मांबळे प्रभावरी यांना 5 सप्टेंबर 1676 रोजी दिले. आम्ही मेहरबान होऊन तुम्हाला सुभेदारी दिली आहे. चोरी न करता इमाने इतबारे स्वराज्याची सेवा करा. प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये व कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करू नये. रयतेचा वाटा रयतेला देऊन राज्यभाग राज्याच्या तिजोरीत जमा करावा. आमचे तुम्हास आदेश आहे की कष्ट करून गावाचे गाव फिरावे. ज्या गावात जाल त्या गावातील कुणबी गोळा करावे. ज्याला शेत करायला कुवतीचे माणूसबळ असेल, बैलदाणे संघच असेल तर बरेच झाले, त्याला शेती करायला प्रोत्साहन द्यावे. ज्याची शेती कसायची कुवत आहे, माणूसबळ आहे, परंतु शेतीसाठी बैल नांगर आणि पोटासाठी धान्य नसेल, त्याला रोख पैसे देऊन 2-4 बैल देऊन व पोटास खंडी धान्य द्यावे. जेवढे शेत त्याच्याकडून कसले जाईल तेवढे शेत त्याला करण्यासाठी द्यावे. 1-2 वर्षांनी पीक आल्यावर त्याच्याकडून बैलाचे व धान्याचे पैसे कोणतीही वाढी दिडी न करता हळूहळू वसूल करावे.
फक्त मुद्दलच वसूल करावी, त्याला सन्मानाने वागवावे, कोणत्याही प्रकारची जाती करू नये. या प्रकारे वागून शेतकऱ्याच्या हितासाठी 2 लाख खर्च करा. कुणब्याची खबर घेऊन त्याला सामर्थ्य द्या आणि पिढीक जमीन लागवडीखाली आणाल तर राज्याच्या खजिन्यात तुम्ही भर टाकली असे आम्ही समजू. कारण कुणबी जगला तर देश जगेल. हेही पत्र महाराजांनी आता कुणब्याचीच वाट लागली. म्हणजे इतके प्रगत होऊनही महाराजांचा आदर्श घेण्यास आपण अपयशी ठरलो असे जाहीर सांगायला, म्हणजे जे राज्यातली राज्य परिस्थिती आहे, जी सरकारची परिस्थिती आहे, असे अनेक पत्र आहेत. पण एक शेवटचं पत्र वाचतो, म्हणजे त्यानंतर बरेच वेळ घेतल्यासारखं होईल. एक दूरदृष्टी महाराजांची कशी होती. एक राजा खाली कुठपर्यंत विचार करू शकतो हे सांगण्यासाठी मी एक पत्र वाचतो. तो पत्र 9 मे 1674 ला चिपळूणच्या सेनाधिकाऱ्यांना लिहिलेलं महाराजांचं प्रसिद्ध पत्र. प्रसिद्ध करण्याची यंत्रणा अशासाठी की जेणेकरून सगळीकडेच एक मोडस ऑपरेंडी, म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांनाही समजावं की कसं वागलं पाहिजे. तर प्रजारक्षणाचा, कल्याणकारी शासनाचा आणि स्वयंशिस्तीचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हे पत्र आहे. या पत्रात महाराज म्हणतात, तुम्ही मनास ऐसा दाना रतीब गवत मागाल, असेल तोवर धुंदी करून चाराल, नाहीसे झाले मग पडत्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरावयास लागतील व विलायतीस तसवीज देऊ लागाल. म्हणजे मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही ऐसे तळतळाट होईल, त्याहून अधिक तुम्ही ऐसे तळतळाट होईल. रयतेस गाडीचा आजार द्यावयाची गरज नाही, गवत फाटे भाजीवाले विकाव्यास येतील ते रास विकत घ्यावे. कोणावरही जुलूम करण्याची गरज नाही. कोणी आपट्या करतील, भलतेच जागी चुली करतील, कोणी तंबाखूला आग घेतील, अविस्त्राचा एखादा दगा होईल, एका खणास आग लागली म्हणजे सारे खण जळून जातील. मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या तरीही काही खण कराया 1 लाकूड मिळणार नाही. खासे खासे हमेशा फिरत जाऊन इंधने करिता आपट्या जाळीता, अगर रात्रंदिवस घरी दिवा असेल, अविस्त्राचा उंदीर वात नेईल, ते गोष्ट न हो, आगीचा दगा न हो. जितके खासे आहात तितके हा रोखा तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे. तर सैन्यासाठीची आवश्यक घोड्या बागाची निगा राखली पाहिजे. छावणीकरिता सरकारातून दिलेले वैरण, लाकूड काटकसरीने वापरले पाहिजे. याच्यासाठी एक राजा लहान आपल्या सबऑर्डिनेट सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेलं हे पत्र आणि ती काय काळजी बाळगली पाहिजे हे सुद्धा महाराजांना दिसत होतं. एवढं सगळं दिसत होतं म्हणूनच स्वराज्य निर्मितीचा हेतू साध्य झाला. तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वराज्यासाठी शौर्य म्हणून जे महाराज आपण सगळ्यांना सांगतो, ऐकतो, आत्मसात करतो, सुराज्य म्हणून जर ते आत्मसात केले तर आपली प्रगती थांबणार नाही. आज शिवजयंती निमित्त हेच संदेश मी सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवराय, जय शिवराय.